कल्पना करा, तुमच्या गावातल्या जवळपास प्रत्येक घराच्या छतावर सूर्यप्रकाशापासून वीज तयार करणारी पॅनेल असतील आणि त्यामुळं घराचं वीज बिलही कमी होण्यास मदत होत असेल. गोव्यातलं हरवळे गाव आता याच दिशेनं पुढे जात आहे. हरवळे गावातील जवळपास 80% घरांनी छतावर सौर ऊर्जेची यंत्रणा बसवली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार गावात सध्या 70 ते 80 घरांवर सौर ऊर्जेची यंत्रणा बसवण्यात आली आहे. पण लोक सौर ऊर्जेकडे का वळतायत? तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे सूर्यप्रकाशापासून आपल्या घराची वीज तयार करता येते आणि त्यामुळं बाहेरून घ्याव्या लागणाऱ्या विजेचं प्रमाण आणि वीज बिल कमी होण्यास मदत होते. दुसरा फायदा म्हणजे ही वीज तयार करताना कोळसा किंवा इतर इंधनांची गरज नसते. त्यामुळं पर्यावरणाच्या दृष्टीनंही सौर ऊर्जा फायदेशीर मानली जाते. सौर ऊर्जेची यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र सरकारच्या PM सूर्यघर या योजनेतून पात्र कुटुंबांना आर्थिक मदतही मिळते. आता हरवळे गावाला गोवा सरकारनं विजेसाठी अधिक स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं विकसित करण्यासाठी एक आयडियल गाव म्हणून निवडलंय. पुढच्या टप्प्यात गावातील पंचायत कार्यालय, शाळा आणि आरोग्य केंद्रासारख्या सार्वजनिक इमारतींवरही सौर ऊर्जेची यंत्रणा बसवण्याची योजना आहे. म्हणजे आपल्या घरासाठी लागणारी वीज शक्य तितकी आपल्याच गावात सूर्यप्रकाशापासून तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच गोव्यातील हे छोटंसं हरवळे गाव आपली वीज आपणच तयार करू शकतो याचं एक नवं उदाहरण बनण्याच्या दिशेनं पुढे जात आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत गोवा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच Facebook आणि Instagram या पेजला फॉलो करायला विसरू नका.